अरे ह्या लहानशा कामासाठी हा 3-3 बालट्या पाणी तो आंघोळीसाठी घालवितो. इकडे बरं आहे, आपल्याकडे भरपूर पाणी आहे, परंतु तिकडे जाऊन बघा, राजस्थान मराठवाड्यामध्ये त्या लोकांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतो. आणि हा सध्या येथे 3-3 बकेटनं आंघोळ करतो. याला थोडीशी वाटत नाही? मस्त नाचू नाचू देई, बरोबर. या पाण्याचा योग्य विल्हेवाट लावणे हे गरजेचं आहे. हा आपला सर्वांचं काम आहे. म्हणून म्हणतो, पाहिजे तितकंच पाणी यूज करायचं आणि त्याच्या पाण्याची बचत करायची. अरे मित्र, बघ ते कोण येत आहे तिकडे. काय ग, निपाने सरांनी दिलेला होमवर्क झाला का ग तुझा? काय सांगू राहुल तुला, त्या निपाने सरांनी सांगितलेल्या प्रश्नांची उत्तर मी युट्यूबवर पाहून पाहून थकून गेले, पण एकाही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही राहुल. आणि मग काय झालं तर माझ्या फोनचा नेटवर्कच गेला आणि एक दुसरा मोबाईल आहे तो पण जुना झाला. काय करावं काही कळत नाही मला. अरे काय तो मोबाईल वापरते 2G 3G, हा बघ 5G मोबाईल. या बॅग मध्ये काय आहे राहुल? अगं काय नाही, 2-4 मोबाईल आहे ते 2G 3G 4G वाले, आणि एक लॅपटॉप आहे तो खराब झाला आहे, मिस्त्राकडून दुरुस्त करून घेऊन येतो. काय त्या मेला लॅपटॉपचं घेऊन बसला, नवीन घे की. तुझे बाबा खूप श्रीमंत आहे, शामराव पाटलांकडे काही कमी पैसा आहे? तेही अगदी खरंच सांगून राहिली तू. मीही विचार तसाच करत होतो की नवीनच एक लॅपटॉप घेऊन टाकायचा आणि नवीन मोबाईलचा अजून एक ऑर्डर द्यायचा. हे सर्व फेकून टाकतो आता. नक्कीच घ्यायला पाहिजे. चल नवीन मोबाईल घेऊ आपण. चल. बघितलं का मित्रा, अशी कंडिशन या मोबाईलमुळे कितीतरी पक्ष्यांचे प्राण चालले आहेत. आणि या रेडिएशनमुळे सुद्धा पक्ष्यांचे प्राण चालले आहेत. कॅन्सर होतो, हार्ट अटॅक येतात, आणि हे लोक अशा मोबाईलचा वापर करतात. आणि हे आपण याच्या चुका लक्षात आणून देऊया. जरा सर्व बोला इकडे सर्व.